तर नागपूरमध्ये काल नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. नागपूरमधला हा सगळा घटनाक्रम कसा होता, तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये सकाळी एक मोर्चा काढण्यात आलेला होता. आंदोलनामध्ये जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरती धार्मिक संदेश लिहिल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर संध्याकाळी 2 गटांमध्ये यावरनं संघर्ष पेटला. नागपूरमधील महाल परिसरामध्ये दोन्ही गट हे आमने सामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांवरती दगडफेक केली. याच दरम्यान वाहनांची जाळपोळ करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. दगडफेकीमध्ये 8 ते 10 पोलीस हे जखमी झाले. फायर ब्रिगेडचे 4 जवान सुद्धा यामध्ये जखमी झाले. हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांकडनं कोम्बिंग ऑपरेशन त्यानंतर सुरू करण्यात आलं. घराघरामध्ये जाऊन समाजकंटकांना पकडण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं. नागपूरमध्ये कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली आणि शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.